तर केंद्र सरकारच्या पथकानं सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील कोळेगाव इथे अतिवृष्टीची पाहणी केली आहे। रात्री उशिरा या पथकानं पाहणीला सुरुवात केल्यानं टॉर्चच्या उजेडात ही पाहणी करण्यात आली। यावेळी पथकानं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवादही साधला। तसंच सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुराची माहिती घेतली। मात्र टॉर्चच्या उजेडात ही पाहणी केल्यानं अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। या अंधारात पथकाला नेमकं दिसलं तरी काय असा प्रश्न सुद्धा आता उपस्थित होतोय। पथक आलतं, पथक काच सुद्धा उतरलं, 1 मिनिट थांबलंय, पुन्हा निघून गेले। पोलीस ते सगळे तेच आहे, पळत आहे। आम्हाला काय करायचंय? तुम्हाला कधी कळलं गावात पथक येणार आहे म्हणून? सकाळी उठल्याबरोबर बघितलं, गाड्या गेल्यावर पथक गेलं म्हणून सांगितलंय। गाड्या दिसल्या, पुढे कुठं चंद्राळा शिंदखेडला जाऊन येतून आल्यावर इथं थांबेल असं वाटलं होतं, पण 1 मिनिट पण न थांबता त्याच्यामध्ये सगळं जिल्हाधिकारी साहेब होते, कुमार आशीर्वाद साहेब होते आणि जंगम साहेब असेल, शिवसाहेब, कोणीही न थांबता सरळ पथक तसंच निघून गेले। आमच्या गावकऱ्यांना नाराज झालेले या केंद्रीय पथकावर। कारण कसं आहे, इथं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात वर्ग आहे। आमच्या गावात हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे। शेतकऱ्याचं शेतातलं पाणीमुळे, जे महापूरचं पाणीमुळे शेती नुकसान झालेलं आहे। ते केंद्रीय पथकांना माहित आहे की इथं सगळ्यात जास्त नुकसान ह्या गावामध्ये झालेलं आहे, पण शेतकरी का तर आडवे लावेल ह्या भीतीने केंद्रीय पथक सुद्धा या ठिकाणी थांबले असं मला वाटतं।